प्राजक्ता गायकवाड ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. तिने शंभूराज खुतवडसह मराठमोळ्या पद्धतीने पुण्यात थाटामाटात लग्न केलं. अशातच आता तिने लग्नानंतर तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. प्राजक्ता व शंभूराज यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल, पहिल्या भेटीबद्दल आणि आता लग्नानंतर सुरू झालेल्या संसाराबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्राजक्ताला नुकतंच लग्न झालं, सासरी गेली, कसं वाटतंय, जास्त कोणाची मदत होते असं विचारण्यात आलं. यावेळी प्राजक्ता म्हणाली, सगळ्यांचीच मदत होते, सगळेच खूप छान आहेत, सगळ्यांशीच माझं छान नातं निर्माण झालं आहे. कोणी वेगळे लोक आहेत असं वाटत नाही, आपलेच वाटत आहेत. प्राजक्ताचे पती शंभूराज यावेळी म्हणाले की माझ्यापेक्षा जास्त आईबरोबर तिचं जमतं. सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून त्यांनी तिला स्वीकारलं आहे. याबद्दल प्राजक्ता म्हणाली, मला त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, घर, संसार, स्वयंपाक या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको. तू तुझं करिअर, तुझं डायट, तुझं फिटनेस, शूटिंग या सगळीकडे लक्ष दे. घरचं करायला मी आहे. सासूबाईबद्दल प्राजक्ता म्हणाली, त्यामुळे तो खूप मोठा सपोर्ट आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा तेच हवं होतं. तर आता करिअर घडलेलं आहे, ते आणखी छान घडावं. पुढे शंभूराज यांच्याबद्दल प्राजक्ता म्हणाली, त्यांचा सुद्धा खूप छान सपोर्ट आहे. म्हणजे लग्नानंतर 2-3 दिवसांनी मी घराबाहेर पडले. एका चित्रपटाचं शूटिंग होतं. आम्ही दोघंही डबिंगसाठी गेलो होतो. ते सुद्धा माझ्याबरोबर आले होते. त्यामुळे काही वाटलं नाही. इतका पाठिंबा देणारे लोक असतील तर खूप छान वाटतं आणि काम करायला सुद्धा हुरूप येतो. प्राजक्ता पुढे म्हणाली, पप्पा म्हणजे माझे सासरे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः ते बाजारात गेले आणि गाजर, काकडी अशा डाएटच्या गोष्टी घेऊन आले. त्यांचा भाऊ यश त्यांच्याबरोबर सुद्धा माझं खूप गोड बॉन्ड झाला आहे. सगळेच खूप छान आहेत. तर प्राजक्ता आणि शंभूराज ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.